केशव उपाध्येजी, नमस्कार. 2.5 वर्ष गेली महाराष्ट्रात आम्ही प्रचंड राजकारण पाहतोय. 2 पक्ष फुटलेत महाराष्ट्रातले, जे तुमच्या सोबत आहेत त्यातला मोठा भाग. एका पक्षाचे तर जवळपास 70% खासदार तुमच्या सोबत आहेत. पण इतकं सगळं करून फार मोठा फायदा काही होताना दिसत नाहीये तुम्हाला. मला असं आज आपण मतांची टक्केवारी मोजत नाही आहोत ना, मतदान मोजत नाही आहेत, आहोत. ओपिनियन पोल नाही, नाही, आज आपला ओपिनियन पोल सुरू आहे. तर मला असं वाटतं की हा ओपिनियन पोल आहे, त्यामुळे या ओपिनियन पोलमध्ये सगळं काही आज आलं ते सत्यच आहे असं समजण्याचं पहिली गोष्ट कारण नाही. जशी तुमची यंत्रणा आहे की यंत्रणेत तुम्ही काय सर्वे केलाय, कोणी सी वोटरने सर्वे केला आणि त्यातनं आज तुमची आकडेवारी आहे, तसं प्रत्येक पक्षाची विशेषतः भारतीय जनता पार्टीची पण यंत्रणा असते आणि त्यातनं आम्ही सर्वे करत असतो. आमचाही आम्हाला काही अंदाज आहे ज्या आधारे आम्ही निवडणुका लढवतो. काय आहे अंदाज तुमचा या आकड्यांपेक्षा वेगळा? 100% 45+ आमचा जो नारा आहे तो आम्ही पार करतोय. आणि मी आज हे तुम्हाला इथे जाहीरपणे सांगतोय, अभयराव आहे, तुम्ही आहात, ताई आहे, आपण ज्यावेळी मतदान ऍक्च्युअल ज्यावेळी येईल, उद्या जाहीर होईल त्याच्यामध्ये, त्या दिवशी पुन्हा पण चर्चेला येऊ. आणि मी हे सांगून गेलो तुमच्याच एक्झिट पोलमध्ये, तुम्हालाच मी सांगून गेलो, तुम्हाला आठवत असेल की मी तुम्हाला सांगून गेलो की उद्या निकाल वेगळा असेल. ज्यावेळी 4 राज्यांच्या निवडणुका निकाल आला होता, अगदी प्रश्नच नाही. कारण तुम्हाला जो उत्साह येतो भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी झाल्या की तो तुम्हाला उत्साह येतो. त्यामुळे सुरुवात सुरुवात तुम्ही केली, मग मी करणारच. त्यामुळे मी फक्त आठवण करून दिली की मी इथंच याच एक्झिट पोल ज्यावेळी आपण केला होता 4 राज्यांचा, त्यावेळी एक्झिट पोलच्या वेळी मी सांगितलं होतं की उद्या निकाल काय येणार, मी आज तुम्हाला सांगतो. आणि तोच निकाल प्रत्यक्ष आला होता, तुम्हाला आठवत असेल. ही 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा आज मी पुन्हा सांगतोय की जो 45+ नारा महाराष्ट्रामध्ये आम्ही दिलेला आहे, तो 45+ नारा पूर्णपणे साकार आम्ही करू. जागा वाटप होईल. जागा वाटप हा आमचा मुद्दा नाही. 20 जागा ऑलरेडी आमच्या जाहीर झाल्या आहेत. त्याच्यामध्ये मला आश्चर्य वाटलं, म्हणजे मला ताईंचंही कौतुक वाटलं. त्या म्हणाल्या की आणीबाणी आणि काय आजची ईडीची तुलना करताच येणार नाही. 100% सहमत आहे. आणीबाणीवर बोलताच येत नव्हतं. आता मला पुढे तुम्ही विषयांतर नाही करत. ठीक आहे, चला आकड्याबद्दल बोला. भाजपला खूप खात्री आहे का की आपण आपल्या सोबत घेतलेल्या पक्षांना जास्त जागा लढवता दिल्या तर ते काही जिंकणार नाहीत, म्हणून तुम्ही जागा वाटप जाहीर व्हायच्या अगोदरच आपले उमेदवार घोषित करून टाकले? असं नसतं. ज्या जागा असं आहे की त्या विषयामध्ये तीन पक्ष एकत्र आहेत. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कोण आहेत? भारतीय जनता पार्टी ठरवेल. अजित पवार राष्ट्रवादीचे उमेदवार कोण आहेत? ते राष्ट्रवादी पक्ष ठरवेल. आणि एकनाथजी शिंदे शिवसेनेचे उमेदवार ठरवतील. त्यामुळे त्या पक्षाचं काम आहे की कुठल्या जागा, आणि त्यातला आमच्या पक्षाने निर्णय घेतला. ज्या जागा आम्ही ऑलरेडी लढल्या, ज्या जागांवरती एकमत आहे, त्या आम्ही उमेदवार जाहीर केला. तर त्यांनी जाहीर कधी करावं हा त्यांचा अधिकार आहे. तिथे त्यांना ते आता म्हणत होते तुमच्या सोबतचे अमोल मिटकरी की आम्ही 13 जागा मागितल्यात, आम्हाला किती मिळतील माहित नाही. त्यांना अजून जागा किती मिळतील माहित नाही. तुम्ही उमेदवार घोषित करून टाकले. असं आहे की ज्या जागा निर्विवाद आहेत, उदाहरणार्थ आमची नागपूरची नितीन गडकरीची, ही निर्विवाद जागा आहे. तशा जागा ज्या आमच्या आहेत त्या जागा आम्ही जाहीर केल्या आहेत. अजून काही भागात अजून 28 जागांची चर्चा बाकी आहे. त्यातल्या बहुतांशी जागांवरती एकमत पण झाले असेल, तिन्ही नेत्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे ते जागा वाटप नक्की, यांचं तर गेले 2 महिने गुराळ ऐकतोय आम्ही. आज जागा वाटप होणार, उद्या जागा वाटप होणार. 30च्या खाली घेणार की 30च्या वरती जाणार? मला असं वाटतं की आज तो अधिकार तिन्ही नेत्यांचा एकत्रित बसून करण्याचा आहे. आज ब्रेकिंग न्यूज देण्याचा विषय नाही. आज आपली चर्चा चालू आहे, कारण तीच ब्रेकिंग न्यूज होईल ना. त्यामुळे मला जरी माहिती असलं तरी मी सांगणं योग्य नाही. त्यामुळे आज चर्चा झाली आपली या एक्झिट पोलवरती, ओपिनियन पोलवरती. ती चर्चा आपण करू. जागा वाटप उद्या परवा होऊन जाईल, त्यामुळे मला अडचण वाटत नाही.